तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ प्रकरणावरून आमदार राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्याला आज राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। मला वाटतं आमदार रोहित पवारांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे, आधारहीन, खोटे आरोप आहेत। ज्यावेळेस त्यांनी पासपोर्ट दिल्याचा आरोप केला तेव्हा त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत, चंद्रकांत दादा पाटील यांचा उल्लेख केला। पासपोर्ट देण्यासाठी सपोर्ट केला म्हणून मुळात निलेश घायवळला पासपोर्ट 2020 साली मिळाला। निलेश घायवळ यांच्या नातेवाईकांनी सांगितले की हा पासपोर्ट मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्फत प्रयत्न केले। दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी या आरोपांचं उत्तर दिलं पाहिजे असं राम शिंदे यांनी म्हटलंय। पाहूयात। निलेश घायवळच्या प्रकरणामध्ये जवळपास सर्वच सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे काही राजकीय नेत्यांचे कमी जास्त संबंध आहेत, परंतु निलेश घायवळची नाकाबंदी आपण कशी करणार, काय नेमकं करणं अपेक्षित आहे? आपण एसएचएम असताना अनेक लोकांना आपण न्याय दिला। जे आता नव्याने जे काही एका रोड ॲक्सिडेंटमध्ये या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे आणि आमदार रोहित पवारांनी अनेक नावं त्याच्यामध्ये घेतली। माझ्या सहित मंत्री चंद्रकांत दादा, माजी मंत्री तानाजी सावंत आणि दुसऱ्यावर बोट दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि नेमकं आमदार रोहित पवारांनी जे विषय उपस्थित केले ते त्यांच्या चांगलं आलेले आहेत। सांगायचं तात्पर्य असं की त्यांनी आमची नावं घेऊन पासपोर्ट काढण्यासाठी यांनी मदत केली असं म्हटलं, पण हा पासपोर्ट देण्याच्या संदर्भामध्ये 2020 साली महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आमदार रोहित पवारांनी मध्यस्थी करून अनिल देशमुख तत्कालीन गृहमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना पासपोर्ट दिला गेला असं निलेश घायवळ आणि त्यांच्या परिवारातील नातेवाईक, त्यांचा मामा यांनी डायरेक्ट प्रसार माध्यमामुळे, समाज माध्यमापुढे सांगितलेलं आहे। आणि त्यामुळं याची सखोल चौकशी करण्याचे आदेश हे आम्ही असू देणारे का ते असू, शेवटी माननीय मुख्यमंत्री कोणालाही फेवर करत नाहीत आणि त्यांनी आता चौकशीचे आदेश दिले। चौकशांती काही जे निष्पन्न होईल ते होईल। त्यात त्यांनी दुसराही आरोप केला आहे की त्या नातेवाईकांनी की आम्ही मोक्यातून सोडवायचं तारीख दिली होती, त्या तारखेला आम्हाला मोक्यातून सोडवण्यासाठी सुद्धा रोहित पवारांनी त्यावेळेस मदत केलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मोका लावायच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, मी गृहराज्यमंत्री होतो आणि त्यामुळं आमच्यावर आरोप केले। त्यांच्या सगळ्या घरातले, परिवाराचे फोटो समाज माध्यमापुढे ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणतात आणि दुसऱ्याबरोबर फोटो ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस ते गुंड दिसतात। ही जी काही दूधतोंडी भाषा आमदार रोहित पवारांची ही बिलकुल बिनबुडाची आहे, त्यातलं कुठलंही तथ्य नाही, धांदात खोटं बोलतायत। मग अशा पद्धतीने हे भिनासलेलं व्यक्तिमत्व आहे। दररोज दैनंदिन समाज माध्यमापुढे काहीतरी बोलायचं आणि लोकांवरती शिंतोडे उडवायचा असा जो प्रकार आहे। त्यानंतर दुसरा वेपनचा जो काही त्यांनी आरोप केला होता ते वेपन दिलंच गेलं नाही आणि वेपन जे दिलंच गेलं नाही, वापरलंच नाही, लायसन्स इश्यू झालं नाही, घेतलेच नाही, त्याचं देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये देखील बोललेलं आहे। परंतु एकूणच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी देखील सांगितलंय की ज्यावेळेस असं बोलतो आपण त्यावेळेस आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपल्याच घरातले, परिवारातले त्यांच्यावर बसतात, उठतात, चर्चा करतात, त्यांच्याबद्दल कौतुकाचे 2 शब्द बोलतात, त्यावेळेस इतरांवर टीका करताना आपलं काचेचं घर आहे हे त्यांनी पाहायला पाहिजे होतं, पण पाहिलं नाही। आणि म्हणून जे कोणते जे मुद्दे उपस्थित केले ते दोन्ही मुद्दे सगळे मी बाहेरच्या देशातून येत असतानाच संपुष्टात निघालेले आहेत आणि म्हणून तरी प्रसार माध्यमांची आणि समाज माध्यमांना हे सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे। शेवटी एखाद्या व्यक्तीवरती ज्या दिशेने चर्चा आणि आरोप होतात त्या आरोपाचं खंडन झालं पाहिजे आणि वस्तुस्थिती काय आहे ही मला वाटतं मी येईपर्यंत सगळ्या समाज माध्यमांना कळालेली आहे। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।